मित्रांनो, मालिकेमध्ये आता इतके जबरदस्त ट्विस्ट आले आहेत की ज्यामुळे मालिकेची सगळी समीकरणं बदलली आहेत. मालिका एका वेगळ्या टर्निंग पॉइंटवरती येऊन ठेपली आहे. मानने यशला अट घातली आहे. त्याला अमृताशी लग्न करावंच लागेल. यशने जाऊन कावेरीची भेट घेतली आहे आणि कावेरी सोबतच एक भन्नाटाचा प्लॅन रचलाय. एक असा प्लॅन की अमृताऐवजी तिथे यशचं लग्न कावेरीसोबत होईल आणि अमृताने ज्या बाईला कावेरीचा जीव घ्यायला पाठवलं होतं तिने चाकूने हल्ला सुद्धा केला आहे. पण आता बघूयात की यश आणि कावेरीचं असं कोणतं प्लॅनिंग आहे की ज्यामुळे ते दोघे एकत्र येतील. त्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. श्रीकांत गाढ झोपी गेलेले असतात आणि त्यांच्याच पशी बसून कावेरीला दुष्ण देतात. कावेरीनं फसवलं आपल्याला, आपला विश्वासघात केला. मी तर तिला स्वतःची मुलगी मानत होते, पण बघताय ना की तिने तुमची अवस्था काय करून ठेवले. मी कावेरीला कधीच माफ नाही करणार, कधीच नाही, असं दात ओठ खात म्हणत मानच्या डोक्यात परत राग भरतो. त्या रागात तावातावातच कावेरीच्या रूममध्ये येतात आणि कावेरीच्या जेवढ्या काही वस्तू आहेत कपाटामध्ये तिच्या सगळ्या साड्या बाहेर काढतात. सोबतच कावेरीला बोल लावूनच दुष्ण देणं चालूच असतं मानचं. एक नंबरची खोटारडी, एक नंबरची विश्वासघातकी. जसं तिला मी स्वतः या घराच्या बाहेर काढलंय ना, तसं तिची एकही वस्तू या घरात राहणार नाही असं विचार करत रागातच त्या सगळ्या साड्या, सगळ्या वस्तू बाहेर घेऊन येतात आणि बाहेर फेकून देतात आणि पुन्हा रागात तशाच घरात निघून जातात. अमृताच्या एका ट्रॅपने धर्माधिकारी कुटुंब उद्ध्वस्त तर होतच असतं, पण सोबतच कावेरीच्या माथ्यावरती विश्वासघातकीचा टॅग लागलेला असतो. इकडे कावेरी खूप पोटतिडकीने पोलिसांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करते, पण इन्स्पेक्टर तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायलाच तयार नसतो. या सगळ्या ट्रॅपमध्ये कावेरी जबरदस्त अडकलेली आहे. इन्स्पेक्टर तिला विचारतो, श्रीकांत साहेबांना मारण्याचा प्रयत्न केला आहेस तू आणि तुला माहिती आहे का याची शिक्षा काय आहे? 10 वर्षाची शिक्षा आहे. तेव्हा कावेरी सांगते की मी काहीच केलेलं नाहीये. तरीही तो इन्स्पेक्टर परत तिला घाबरवण्याचाच प्रयत्न करतो. तो म्हणतो की हे बघ, जर का श्रीकांत साहेबांना काही झालं तर मग तू 10 वर्ष जेलात नाही तर डायरेक्ट फासावरती. कावेरी खूपच रडकुंडीला येते. तिला आता काही सुचेनासंच होतं की यांना सत्य सांगूनही का कळत नाहीये. सगळीकडून तिचीच कोंडी होते. परत एकदा यमुना नको तिथे चोंबडेपणा करतेच. माननी तर फक्त कावेरीच्या साड्या, तिच्या वस्तू घराबाहेर फेकल्या होत्या, पण यमुना येते ती डायरेक्ट कावेरीचं सगळं सामान जाळण्यासाठीच. तिच्या मनामध्ये अजूनही तीच सुडाची आग उफाळून आलेली असते. कावेरी, माने फक्त तुझ्या साड्या, तुझे सगळे कपडे, वस्तू बाहेर फेकला आहे, पण मी हेच चाळून टाकणार आहे. का माहिती आहे? कारण तुझ्याचमुळे माने सगळ्यांसमोर मला थोबाडीत मारली होती. तुझी एकही आठवण या घरात मी शिल्लक राहू देणार नाही. असं मनात राग धरून यमुना त्याच्यावरती पेट्रोल छिडकते. घरामध्ये चिकू काही केला राहतच नसतो. सतत तो रडायला लागतो. विद्या त्याला सांभाळत असते, पण आता विद्याला सुद्धा खूपच टेन्शन येतं की चिकूला कसं शांत करावं, कारण तो कावेरीशिवाय राहूच शकत नाही. चिकू काही केलं घरात राहत नाही, म्हणूनच विद्या त्याला बाहेर घेऊन येते आणि नेमकं त्याच वेळेस ती यमुनाला रंगेहात पकडते. कावेरीचे वस्तू जाळत असताना जेव्हा ती पकडते तेव्हा विद्या तिला ओरडते सुद्धा, वंसाव काय करताय तुम्ही हे? तेव्हा यमुना तिच्यावरती डाफरते. विद्या, कावेरीने काय केलंय हे तुलाही चांगलं माहिती आहे. त्यावर विद्यासुद्धा ठामपणे सांगते की कावेरी वहिनी निर्दोष आहेत आणि मी तुम्हाला असं काहीच करू देणार नाहीये. परत यमुना तिलाच ओरडते की हे बघ विद्या, तिने माझ्या बाबांसोबत काय केलंय तुलाही माहिती आहे. त्यांच्यावरती जीव घेणा हल्ला केलाय तिने. त्यामुळे मी तुला शेवटचं सांगते की गप्प बस. विद्या खूप तळमळीने समजावण्याचा प्रयत्न करते, पण यमुनाला वाटतं की कावेरीची तरफदारी करते, म्हणून ती तिचं तोंड बंदच ठेवायला सांगते आणि एका क्षणात ते गाडी ओढते आणि त्याच्यावरती टाकते. आता तिचे कपडे आहेत ते लगेचच पेट घेतात आणि समोरच ती धगधगती आग पाहून यमुनाला मनःशांती मिळते.
मनातून आनंद उफाळून येत असतो. पण विद्या वहिनी, तिची मात्र खूपच तडफड होते. परत मनातल्या मनात तिचं बोलणं चालू होतं. आता मी काय करू? नाही म्हणजे तुम्हीच सांगा की मी काय करू? ही भैताड पोट्टी इथे चाळपूळ करू राहिली. हिचा बाबा तिकडे बेशुद्ध अवस्थेत आहे आणि मा अजूनही रागात आहे. तिकडे कावेरी वहिनी त्या निर्दोष असून सुद्धा जेलमध्ये आहेत. आता मी काय करायचं यामध्ये? इथे चिकूला समजावून सुद्धा तो काही राहत नाहीये. नाही 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 नाही, आता मी पण ना घर सोडूनच जाते. लय वैताग आला मला पण. ती अमृता मोदकामध्ये विष घालू 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 सगळ्यांच्या जीवावर उठू राहिली आणि हे घरचे सगळे तिच्याच वरती विश्वास टाकतायत. बिचारी माझी कावेरी वहिनी, काय केलंय तिने? निर्दोष असून सुद्धा ती अडकले आणि हे लोक त्या अमृताला टोक्यावर घेऊन नाचतायत. नाचा नाचा म्हणावं, पण आता यामध्ये तुम्ही काय करू शकता आणि मी तरी काय करू शकते? काहीच करू शकत नाही. विद्याच्या मनामध्ये हे सगळे विचार चालूच असतात. यशने घरामध्ये तेव्याईचा धावा करायला सुरुवात केलेली असते. तुला आमच्या हाका ऐकू येत नाही आहेत का? आणि तो डायरेक्ट आता घंटानादच चालू करतो. यशचा जीवही तिकडे तिळती तुटत असतो. इकडे कावेरीची जबानी घेऊन झालेलीच असते. आता कावेरीला लॉकअपमध्ये टाकायची वेळ येते. तेव्हाच अमृताने पाठवलेली ती बाई तिला एक लेडी कॉन्स्टेबल पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येते आणि इन्स्पेक्टरांना ती सांगते की ही भुरटी चोर आहे. तेव्हा कावेरी ज्या लॉकअपमध्ये आहे तिलाही त्याच लॉकअपमध्ये टाकलं जातं. आता कॉन्स्टेबल मुद्दाम त्या दोघींची खिल्ली उडवत म्हणते की वा, एक खुनी आणि एक भुरटी चोर, आता दोघेही एकमेकींच्या जिंज्या उपटत बसा. कावेरी जेव्हा तिच्याकडे तिरपा कटाक्ष टाकते तेव्हा ती डोळे वटारून तिच्याचकडे पाहत असते. फक्त कावेरीचा खून करायचा या बदल्याच्या हेतूनेच ती तिथे येते. इकडे यमुना, तिच्या मनामधली आग काही अजून कमी झालेलीच नसते. कावेरी, तुझ्या या घरातली प्रत्येक वस्तू आणि खून सगळं काही आता मी मिटवून टाकणार आहे. पण कावेरीसाठी विद्याचाही जीव तितकाच तुटत असतो. असं काय करावं की हे सगळेच जण कावेरीवरती विश्वास ठेवतील असं तिला मनोमन वाटत राहतं. यमुना इतकं विकृत हसत असते. ती विद्याकडे रागात बघते आणि हसत आनंद साजरा करत तेथून निघूनही जाते. आता विद्यासुद्धा वैतागून तेथून निघून जाते. कारण त्या बिचारीचे हे हात दगडाखाली अडकलेले असतात. कावेरीसाठी तिला काही करता येत नसतं. बरं करायला गेलं तर कोणी ऐकूनही घेत नाही. इकडे जेलमध्ये आता सगळं सामसूम होतं. सगळीकडे एक भयान शांतता पसरलेली असते आणि त्याचाच मोका साधून अमृताने पाठवलेली जी बाई आहे, जिला कावेरीला मारण्याची सुपारी दिली होती, तिला अमृताचे शब्द आठवतात की हा चाकू कावेरीच्या रक्तात माखला पाहिजे. आणि त्याच वेळेस ती चाकू बाहेर काढते आणि दबक्या पावलाने कावेरीच्या जवळ जाते. इकडे अमृता घरी पोहोचते. आता रूमच्या लाईट्स ऑफ का आहेत असा विचार करून जेव्हा ती लाईट्स ऑन करते, समोर तिच्या आईला झोपलेलं पाहता तिची चिडचिड होते. इतक्या साऱ्या गोष्टी करायच्यात आणि हिला एवढी शांत झोप कशी काय लागू शकते? आणि ती ओरडून तिला उठवते. आता माधवी दचकते. अमृतावरती खेकसते. काय हे अमृता, घाबरले ना मी. तेव्हा अमृता तिला प्लॅन समजावते की आई, अगं आत्ता फक्त कावेरी जेलमध्ये गेली आहे, पण ती सुलक्षणा आणि तिचं हे अख्खं कुटुंब, त्यांची वाट लावायची आहे ना आपल्याला. आता फक्त प्यादे गेले, आता आपण वजीर खेळायचा. अमृताच्या डोक्यामध्ये काय कारस्थान शिजतंय हे माधवीला तरी अजून उमगलेलं नसतं. बाबांसमोर बसूनच मा परत एकदा कावेरीच्या नावाने खड्या फोडत असतात आणि बाबांचाही जीव नुसता कावराबावरा होतो. कारण बाबांना सुद्धा माहिती असतं की कावेरी निर्दोष आहे. हे सगळं अमृतामुळे तिला भोगावं लागतंय. चिकू खूपच रडत असतो आणि त्याला शांत करण्यासाठी विद्या जे काही करता येईल ते करत राहते. पण काही केल्या चिकू शांतच होत नाही. विद्याला आता काहीच कळत नसतं की त्याला कसं समजावावं, कसं शांत करावं. चिकू काही केल्या झोपतही नसतो. त्यामुळे विद्या जेव्हा चिकूला घेऊन बाहेर येते त्या क्षणी परत एकदा ती त्या आगीजवळच थांबते. परत एकदा कावेरीसाठी तिला खूपच वाईट वाटतं. ती समोरची आग पाहून तिला खूप त्रास होतो मनातून. तेव्हा ती विचार करते, कावेरी वहिनी प्लीज मला माफ करा. तुमच्यासाठी मी इथे काहीच करू शकत नाही आहे, पण प्लीज लवकर या. चिकू तुमच्याशिवाय राहू शकत नाही. चिकू पुन्हा एकदा रडायला लागतो. तेव्हा विद्या
त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणते की चिकू, चिकू शांत हो बाळा, आई नक्की येणार, आई येणार. आता विद्यासुद्धा खूपच रडकुंडीला येते. तिकडे इतक्यातच जणू काही चिकूची हाक, चिकूची साथ कावेरीच्या कानांपर्यंत पोहोचते आणि आता अमृताने पाठवलेली ती बाई चाकूने कावेरीवरती वार करणार. इतक्यातच कावेरी मोठ्यानेच चिकू असं किंचाळते. तेव्हा ती लेडी कॉन्स्टेबलसुद्धा जागी होते. तिच्याकडे जाऊन कावेरी रडायला लागते, विनवण्या करते. हे बघा, मला माझ्या बाळाला, माझ्या चिकूला एकदा बोलायचं आहे. मला माहिती आहे की ते माझ्याशिवाय राहू शकत नाही. प्लीज प्लीज मी तुमच्या पुढे हात जोडते. फक्त मला त्याला एकदा भेटू द्या, बोलू द्या. माझा आवाज ऐकला ना की ते नक्की शांत होईल. प्लीज फोन लावू द्या ना. आता त्या लेडी कॉन्स्टेबलला कावेरीची दया येते आणि ती फोन लावायलाही तयार होते. त्या लेडी कॉन्स्टेबलने फोन देता क्षणी कावेरी खूपच खुश होऊन जाते. ती लगेचच विद्याला कॉल करते. कावेरीला माहिती असतं की चिकूला विद्याच सांभाळत असणार आणि जेव्हा ती कॉल करते तेव्हा चिकूचा रडण्याचा आवाज कावेरीच्या कानी पोहोचतो आणि तिला कळून चुकतं की चिकू राहतच नाहीये तिच्या शिवाय. तेव्हा कावेरी ही विद्याला चिकूच्या कानी फोन लावायला सांगते आणि इकडून काऊ चिकूला जी अंगाई गाऊन झोपवत होती ना, ती अंगाई कावेरीला सुद्धा पाठ असते. कावेरी जेव्हा ती अंगाई गुणगुणायला लागते, अचानक एखादी जादू झाल्यासारखं चिकू तिकडे शांतच होऊन जातो. इकडे कावेरी खालती बसून जेलमध्ये डोकं टेकवून ती अंगाई गात असते आणि त्याच वेळेस ती लेडी कॉन्स्टेबल सुद्धा तिच्याकडे हसून बघतच राहते. इकडे यशचा घंटानाद चालूच असतो आणि त्याच वेळेस मोठा चमत्कार घडतो. यशच्या प्रार्थनेला धावून येते ती देवी आई आणि यशला कौल सुद्धा देते. कौल दिल्यानंतर जे फूल पडतं ते पडल्यानंतर यश खूपच खुश होऊन जातो. ते फूल आपल्या हातामध्ये घेत आनंदाने तो देवी आईला विचारतो की म्हणजे तू माझ्या कावेरीला सोडवणार आहेस तर. यशचा आनंद गगनात मावेनासा होतो. शेवटी देव सुद्धा निर्दोषाला शिक्षा कशी होऊ देईल. इकडे बाबांचा जीवही तिळतिळ तुटत असतो आणि बाबांशी बोलत असतात की मला पहिल्यासारखं बळकट हे व्हावंच लागेल. मला असं खचून नाही चालणार आहे. मांच्या अचानकच लक्षात येतं की बाबांची औषधे द्यायची राहून गेली आहेत. पण औषधाचं नाव काढता क्षणी बाबांचा थरकापच उडतो. कारण त्यांनी स्वतः बघितलेलं होतं की अमृताने त्यांची खरी औषधं बदलून त्याच्या जागी दुसरीच ठेवली आहेत. पण मांना ते थोडेच ठाऊक आहे. बाबा अचानक असे का करतायत ते तिलाही कळत नसतं. त्यांना पाणी पाजते. इकडे चिकू शांतपणे झोपी केलेला असतो. आता पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर हा सगळा प्रकार बघतो. तावातावातच येऊन कावेरीच्या हातून तो फोन काढून घेतो आणि सोबतच त्या कॉन्स्टेबलला सुद्धा खरी खोटी सुनावतो. इथून पुढे या बाईला फोन द्यायचा नाही, कळलं, आणि आदेश देऊन निघूनच जातो. कावेरीला खूपच वाईट वाटतं. बाबांना औषध देत असताना अचानक तिथे यश येतो. यश मला बोलण्याचा प्रयत्न करतो पण स्पष्ट त्याला इग्नोरच करते की. तेव्हा यश मांची समजूत घालतो की काळजी करू नकोस बाबा सुखरूप बरे होतील. सॉरी पण आज मी जरा स्पष्टच बोलतो. मला माहितीये की जे काही झालंय त्यामुळे कावेरीवरचा तुझा विश्वास उडालाय. पण माझं काय माझ्यावरती तर तुझा विश्वास का बसत नाहीये? दादा जेव्हा घर सोडून गेला होता तेव्हा तुला किती त्रास होत होता हे फक्त त्यावेळी मला जाणवलं होतं. तू बाहेरून सगळ्यांना जरी कणखर दाखवत असलीस तरी सुद्धा आतून किती तुटली आहेस हे मला जाणवलं होतं. त्यावेळेस त्याला विचारतात, परंतु त्याचा आत्ता काय संबंध? हे बघ तू एक गोष्ट चांगली लक्षात ठेव की तुझ्या मुलाला तुझं मन वाचता येतं आणि कावेरीच्या बाबतीत तुझे खूप सारे गैरसमज होत आहेत. हे बघ, तुझा माझ्यावरती विश्वास का नाहीये? नाही म्हणजे आपल्या घराच्या लायकीची नसलेली मुलगी मी का निवडेल? आणि जर तुला कावेरी खोटारडी आणि विश्वासघातकी वाटते तर मग तिने उदयदादाला शोधून का आणलं? त्याची स्मृती परत यावी म्हणून का प्रयत्न करते ती? सॉरी तुला हे सगळं खूप विचित्र वाटेल पण कावेरीचं इंटेन्शन कधीच चुकीचं नव्हतं यश खूप तळमळीने समजावण्याचा प्रयत्न करतो, डोळे उघडवण्याचाही प्रयत्न करतो, पण मांना काही बघायचंच नाहीये. कारण मांच्या डोळ्यावरती अमृता नावाच्या खोट्या विश्वासाची पट्टी बांधलेली असते.
ती जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत दूरपर्यंत सत्य कसं बघू शकणार आहेत. परत यश बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याला सतत इग्नोर करत राहतात. यशला खूपच वाईट वाटतं, त्याला मनातून त्रास होतो. तरी सुद्धा यश आपले प्रयत्न सोडत नाही. उलट मांच्या पायाशी बसून तो परत परत तेच समजावण्याचा प्रयत्न करतो की तू मला संस्कार दिले आहेत, माणसं ओळखायलाही तूच शिकवलेस ना, मग चुकीच्या व्यक्तीला मी आपल्या घरात कसं घेऊन येईल. प्लीज विश्वास ठेव, कावेरी निर्दोष आहेत. इतक्यातच माधवी मांना आवाज देते आणि ताडकन तेथून उठून निघून जातात. यशची तळमळ, त्याला होणारा त्रास मांना आता काही दिसतच नसतं. इकडे जेलमध्ये असलेली कावेरी मनोमन देवी आईचा धावाच करत असते. माझ्या चिकूचा, माझ्या घरच्यांचा सांभाळ कर. आता जरी त्या घरच्यांचा माझ्यावरती विश्वास राहत नसता तरी सुद्धा ती माझे कुटुंब आहे. माझ्या यशला सुद्धा सांभाळ देवा. माझ्या घरच्यांच्या मनात झालेले माझ्याविषयीचे सगळे गैरसमज दूर कर. इकडे जेव्हा अमृता माधवीकडे जातात त्या विचारतात की काय झालं ग माधवी. तेव्हा माधवी खरं तर वरवरची नाटकच चालू करते. श्रीकांतची तब्येत कशी आहे विचारते. तेव्हा सांगतात की सध्या तरी ते काही बोलत नाहीयेत. अचानकच माधवीच्या बोलण्याचा टोन बदलतो आणि परत एकदा मांना ती एका आरोपीच्या कटघऱ्यातच उभं करते. अपराधीपणाची भावना पुन्हा त्यांच्या मनात निर्माण करते. नाही, ते बोलतील तेव्हा बोलतील, पण मी आता गप्प बसणार नाही आज सुलक्षणा. तेव्हा विचारतात की माधवी अचानक काय झालंय तुला. तू मलाच विचारतेस काय झालंय म्हणून. हे बघ सुलक्षणा, तू मैत्री नावाला कलंक आहेत. अगं एखादा शत्रू परवडला पण तुझ्यासारखी मैत्री नको. माधवी स्वतःबद्दल बोला जरा. खरंच आहे, एखादा शत्रू परवडला पण असं विश्वासघात करणारी मैत्री नको. अगं माझ्या मोठ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून तुझं मन समाधानी नाही चालय का, की माझ्या दुसऱ्याही मुलीचं आयुष्य तू पणाला लावायला निघाली आहेस. तू स्वतःच मला वचन दिलं होतं ना सुलक्षणा, यश आणि अमृताच्या लग्नाचं. भर मांडवात माझ्या अमृताचं लग्न मोडलं आणि अमृता सोबत आता मिळून ती तमाशाच क्रिएट करते. अमृताला ती विचारते की काय ग, आणि तू का उभी आहे अशी नव्या नवरीसारखी. हातात ह्या हिरवा चुडा कशासाठी घातलायस, आत्ताच्या आता काढतो फोडतो. तेव्हा मध्येच ती पडतात आणि इतक्यातच यश तिथे येतो. अचानकच मोठ्याने म्हणतात की पण हा चुडा माझ्या यशच्या नावाचा आहे आणि माझ्या यशच्या नावाचा चुडा फोडण्याची तुझी हिंमतच कशी झाली. तेव्हा यश मांना समजावण्याचा प्रयत्न करतो पण परत एकदा मांना त्या दोघींनी मिळून ट्रॅप रचून अशी पट्टी पडवलेली असते ना की परत त्यांच्याच जाळ्यात अडकतात आणि यश अमृताच्या लग्नाचा निर्णय घेतात. यशला म्हणतात की कावेरीवरती प्रेम करून तू खूप मोठी चूक केलीस, पण प्रत्येकाला एक चूक माफ असते यश, आणि ती चूक सुधारायची तुला एक संधी मिळते. यश अमृतासोबत लग्न कर. मांच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं आणि यश शॉक लागल्यासारखा अमृताकडे पाहतच राहतो. यश तुझ्याकडे आता फक्त शेवटची संधी आहे. मान्य असं म्हणता क्षणी यश धक्क्याने विचारतो की म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला त्यावर म्हणतात की जे उदयला मी म्हटलं होतं अगदी तेच. हे बघ यश, मी तुला शेवटची संधी देते. एकतर अमृताशी लग्न कर, नाहीतर या कुटुंबाला कायमचं विसर. यशच्या काळजावरती मानचा शब्द इतका खोलवर घाव घालतं की त्याला आता तो निर्णय मान्य करण्यावाचून काहीच पर्याय उरत नाही. भाग इथे संपतोय. पुढील भागात बघूयात. आता माधवीने खूप मोठा ड्रामा क्रिएट करून सुलक्षणांना स्वतःच्या वचनात गुंतवलेलं असतं आणि अट घातलेली असते की अमृतासोबतचं लग्न उद्याच्या उद्याच झालं पाहिजे. त्याच वेळेस यश कावेरीची भेट घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तो मान्य ठेवलेली अट सांगतो की जर मी तुम्हाला नाही विसरलो तर मला माझ्या घराला विसरावं लागेल. तेव्हा कावेरी आपल्या मनावर दगड ठेवून यशला निर्णय घ्यायला सांगते की अमृताशीच लग्न करा. आता अमृताने पाठवलेली बाई परत एकदा चाकू घेऊन कावेरीच्या जीवावरतीच उठलेली असते. पण आता काय होईल. आपण प्रोमोमध्ये पाहिलं होतं की अमृताच्या ऐवजी कावेरीने यश सोबत लग्न केले, पण कसं पाहणं मनोरंजक ठरेल.